नमस्कार मित्रांनो, आज होता आनंदाचा दिवस, परंतु पावसाने सगळा घोटाळा केला. पाऊस आल्यामुळे सगळे आलेली दुकानं सगळी आपापल्या आवरली. काही जण मंदिराच्या जवळपासच आश्रयाला बसले. तर मित्रांनो, पेड्यावाल्यांचं थोडंसं हालत झालं बरं का. तर मित्रांनो, आम्ही सुद्धा पाऊस उघडेपर्यंत या मंदिरामध्येच ताय मांडून बसलो. मस्तपैकी बसल्यानंतर थोड्या वेळाने पाऊस उघडला. बघतो तर काय असं वाटत होतं सगळी दुकानं आता काय निघून गेली का काय. तर मित्रांनो, असं वाटत होतं उरूस भरतोय का नाही. तर मित्रांनो, पण तसं नाही झालं. संध्याकाळच्या वेळेस भरपूर गर्दी आणि मानाच्या काठ्यांचं सुद्धा इथं स्वागत झालं. तर मित्रांनो, बघू शकता कशा पद्धतीची गर्दी संध्याकाळी जाईल. लहान मुलांची खेळणी चालू झाली होती आणि हा फुगेवाला बाबा तर आनंदात होता. तर मी शिवराजला घेऊन गावामध्ये आलो होतो. तर मित्रांनो, बघा आमच्या गावामध्ये कधीही या असंच पद्धतीची तुम्हाला गर्दी बघायला भेटली. पावसामुळे जरी भरपूर वातावरण खराब झालं होतं, परंतु तसं नव्हतं. तर मित्रांनो, चला, पालखी आली होती, पालखीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये सकाळीपेक्षा जास्त गर्दी होती, त्यामुळे लाईनच लागली होती. तर मित्रांनो, आतमध्ये मस्त मंदिर साजवलं होतं. त्याच्यानंतर सुरू झाली ते आमच्या गावाची परंपरा असलेली म्हणजे फटाक्याची आतिषबाजी. तर मित्रांनो, भरपूर वेळ आतिषबाजी चालली. तर मित्रांनो, वेगळ्या वेगळ्या फटाकड्याचा मस्त आनंद घेत सगळ्यांनी ही आतिषबाजी एन्जॉय केली. तुमच्यासाठी खास ड्रोनमधून हा संपूर्ण एक व्ह्यू आमच्या गावाच्या यात्रेचा तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, कसे वाटले आमची यात्रा नक्की सांगा. आणि हा सगळेजण आपापल्या पद्धतीने वर्गणी गोळा करत होते. तर मित्रांनो, थंड सुद्धा भरपूर होतं आणि खेळणी सुद्धा भरपूर. हा विनायक बऱ्याच दिवसांनी भेटला होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता हनुमान जयंती असल्यामुळे हनुमंताचं सुद्धा दर्शन घेतलं आणि जाऊन पोचलो ते तमाशाच्या जागेवरती. पाऊस पडल्यामुळं तमाशाची जागा थोडीशी कोरडे करणं चालू होते. आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचं आकर्षण असलेले हे मोठमोठे पाळणे बघण्यासाठी सुद्धा गेलो होतो. पाळणे थोडेसे हळूच चालले होते, कारण की पावसामुळं अजूनही मंडळी लोक जास्त आले नव्हते त्यामुळं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी असा आमचा आखाडा सुद्धा रंगला. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की सांग. आमची जत्रा सुद्धा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.